राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे। वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अनेक भागात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय। परंतु बदलापूरमध्ये सध्या लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाबाबत राजकीय कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे। एकीकडे आमदार किसन कथोरे यांनी प्रशासकीय बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय झाल्याचे जाहीर केले, परंतु त्यानंतर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी आपण त्या बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगत शहरात लॉकडाऊनची गरज नसल्याचं म्हटले। घाईघाईने घेतलेला निर्णय भावनिक असल्याचे म्हणत वामन म्हात्रे यांनी आमदार कथोरे यांच्यावर निशाणा साधला। पूर्णपणे कडक लॉकडाऊन व्हावा हे मनामध्ये सगळ्यांच्याच आलं आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली। एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीला निर्णय झाला आहे की संपूर्ण शहरामध्ये आपण लॉकडाऊन परवापासून सुरू करतोय। काल नगर परिषदेमध्ये बैठक घेऊन माननीय आमदार साहेबांनी लॉकडाऊनची घोषणा केलेली, ही घाई गर्दीने घेतलेला निर्णय हा चुकीचा निर्णय। लोकप्रतिनिधींची धारणा असते की आपलं शहर हे सुरक्षित राहावं, यासाठी आमदार साहेबांनी भावना ओळखून घेतलेला निर्णय। त्यानंतर पालिका उपमुख्याधिकारी सुभाष नागप यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाऊन बाबत आदेश येणे बाकी असल्याचे म्हटले, परंतु शुक्रवारी रात्री उशिरा लॉकडाऊन लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश जारी करण्यात आला। दिनांक 8 मे पासून हा आदेश लागू होईल असे त्यात नमूद करण्यात आले, परंतु या आदेशात तारीख आणि वार याबाबत घोळ असल्याचे समोर आले। त्यानंतर शनिवारी पुन्हा पालिकेची बैठक बोलावण्यात आली। पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेत बदलापुरात लॉकडाऊन लावण्यास शिवसेनेचा आणि व्यापारी संघटनांचा विरोध असून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे लॉकडाऊन रद्द करण्याची विनंती त्यांनी केली। याबाबत त्यांनी उपमुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन देखील दिले। निवेदन सादर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार